मी आपला टीचर सोमनाथ मोरे। पहा मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे सायटोप्लाझम म्हणजेच पेशी द्रव्य। आपण सेलमध्ये असणारे ऑर्गनल्स पाहत आहेत, त्यामधला सायटोप्लाझम म्हणजेच काय, पेशी द्रव्य। पाहू मित्रांनो, सायटोप्लाझम नेमकं आहे तरी काय। आज बघा, ह्या ठिकाणी सायटोप्लाझम इज द फ्लुइड, एक असं एक फ्लुइड आहे बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस मध्ये। पहा, या ठिकाणी एक सेल आहे, सेलमध्ये काय असते, न्यूक्लियस असते, आणि ज्या आपण पूर्ण जे पाहत आहोत सेल मधले ऑर्गनल्स, त्या सर्व जे आहेत युकॅरियोटिक्स आहेत। मग आता ह्या ठिकाणी पहा, हे एक न्यूक्लियस आहे आणि ह्या ठिकाणी काय असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते। आता काही जण नवीन असतील तर त्यांनी अगोदरचे व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, नंतर तुम्हाला समजेल प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठं असते। तर न्यूक्लियस म्हणजे काय, केंद्र। प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस मध्ये जे ह्या ठिकाणी जे असणारे जे आहे फ्लुइड म्हणजेच काय असते, सायटोप्लाझम असते। काही जणाला प्रश्न पडेल, सर फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइड म्हणजे लिक्विड किंवा गॅस। पण ह्या ठिकाणी गॅस आहे का? नाही, ह्या ठिकाणी कशा टाइप मध्ये, लिक्विड टाइप मध्ये। जे फ्लुइड आहे ते कोणते, लिक्विड मध्ये, ना की गॅस। ओके, चला नंतर, इट इज अ मूव्हिंग अँड स्टिकी सबस्टन्स। ह्यामध्ये जे असणारं जे सायटोप्लाझम आहे लिक्विड टाइपचं, कसं आहे, मूव्हिंग, इकडे तिकडं, इकडून जाणे तिकडून जाणे। नंतर स्टिकी सबस्टन्स, स्टिकी म्हणजे काय, थोडं चिकट पदार्थ असल्यासारखं आहे। मग जो चिकट पदार्थ असतो सेलमध्ये ते काय आहे, तर ते आपलं सायटोप्लाझम आहे। नंतर मेनी सेल ऑर्गनल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम। आता ह्या ठिकाणी पहा, हे जे न्यूक्लियस आहे आणि ह्या बाजूचं काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि ह्यामध्ये काय, पूर्ण भागामध्ये सायटोप्लाझम आहे। ह्यामध्ये मेनी सेल्स ऑर्गनल्स आर सस्पेंडेड आहेत। सस्पेंडेड कळत असेल तुम्हाला, सस्पेंडेड आहेत कोणत्या भागामध्ये, तर हे जे भाग दिसतोय तुम्हाला ह्या भागामध्ये, म्हणजेच इन सायटोप्लाझम मध्ये आहेत। नंतर सायटोप्लाझम इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिॲक्शन। असं एक सायटोप्लाझमचं मीडियम आहे, कशासाठी, तर सेल्युलर केमिकल रिॲक्शन्स। सेल्युलर केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, जी लाईफ चे फंक्शन चालतात, घडून येतात, म्हणजे जे लाईफचे पूर्ण जे फंक्शन्स असतात त्या कुठे घडतात, इथे घडतात, ह्या मीडियम मध्ये। म्हणजे त्याच मीडियमचं नाव काय, सायटोप्लाझम आहे, म्हणजेच सेल्युलर केमिकल रिॲक्शन्स घडून आणण्यासाठी। ओके, नंतर पार्ट ऑफ सायटोप्लाझम, पहा लक्ष द्या, पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गनल्स, पूर्ण फोकस करा, द पार्ट ऑफ सायटोप्लाझम, पार्ट कोणाचा आहे, सायटोप्लाझमचा आहे। अदर दॅन ऑर्गनल्स इज द, जे ऑर्गनल्स आहेत त्याच्यापेक्षा हे जे आपलं जे आहे ना सायटोप्लाझम, ते काय, एक जेल लाईक असणार। पहा, डोक्याला लावायचे जेल असते तशा पद्धतीनं। व्हायटल सबस्टन्स, ह्या ज्या सिस्टममध्ये स्टोअर्स होतात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, सबस्टन्स, लाईक कोणकोणते घडतात, ह्या ठिकाणी अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि विटॅमिन। अशा प्रकारे विविध प्रकारचे काय होतात, ह्यामध्ये सबस्टन्स स्टोअर केले जातात। व्हायटल सबस्टन्स लाईक अमिनो ऍसिड्स, ग्लुकोज असतील, विटॅमिन्स असतील, इत्यादी प्रकारे हे जे आहेत सबस्टन्स स्टोअर केले जातात। हे सबस्टन्स स्टोअर कशामध्ये केले जातात, तर ह्या, हा पहा मित्रांनो, पहा आता सायटोप्लाझम हे जे ऑर्गनल्स आहेत, हे ऑर्गन प्लांट मध्ये पण असते आणि ॲनिमल मध्ये पण असते, पण यामध्ये साधा आणि सिंपल फरक आहे। पहा, इन ॲनिमल सेल्स, आपण ह्या ठिकाणी फक्त आता मी जे बोलतोय कशाबद्दल बोलतोय, ॲनिमल सेल बद्दल बोलतोय ह्या ठिकाणी। इन ॲनिमल सेल सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स। ग्रॅन्युलर म्हणजे काय, ग्रॅन्युलर म्हणजे एक दाणेदार, म्हणजे हार्ड असणारा, आणि डेन्स म्हणजे काय, एकदम घट्ट असते। पहा,
इन ॲनिमल सेल सायटोप्लाझम कसं असते ॲनिमल सेल मधलं, तर ग्रॅन्युलर असते अँड डेन्स असते, म्हणजे हार्ड पण आहे, एकदम घट्ट आहे, साहजिकच आहे. नंतर व्हाईल पण इन प्लांट सेलमध्ये, प्लांट सेलमध्ये कसं असते, कोण, सायटोप्लाझम कसं असते मित्रांनो, तर इट इज थिन अँड मोस्टली पुश टू द पेरिफेरी ड्यू टू अ लार्जर सेंट्रल व्हॅक्युल्स. हे जे सायटोप्लाझम आहे प्लांट सेल मधलं ते कसं असते, थिन असते, पातळ असते आणि जनरल ते पुश केलं जाते कोणाकडं, पहा या ठिकाणी ही जी शेल आहे, ही शेल आहे आणि ह्या शेलमध्ये जे पेरिफेरी म्हणजे काय, जे परिघ असते, परिघाकडे त्याचं काय केलं जाते, झुकाव केला जातो. का असं होते, पुश केलं जाते परिघाकडे, का पुश केलं जाते, तर त्यामध्ये व्हॅक्युलची साईज कशी असते, मोठी असते. लार्जर सेंट्रल व्हॅक्युल्स, मोठी साईज असते व्हॅक्युलची, त्यामुळं सायटोप्लाझम आपल्या पेरिफेरीकडे काय केलं जाते, पुश केलं जाते. म्हणजेच काय, तर ह्या ठिकाणी बघा, व्हाईल इन प्लांट सेल इट इज थिन, ठीक कळालं, थिन म्हणजे पातळ असणं, अँड मोस्टली पुश, कुठं पुश केलं जाते, तर कुठं पुश केलं जाते, टू द, कोणाकडं, पेरिफेरीकडे, ह्या परिघाकडे पुश केलं जाते. का केलं जाते, ड्यू टू, कारण, त्याच्या मागलं कारण काय, तर लार्जर सेंट्रल व्हॅक्युल्स. हे व्हॅक्युल्स काय, हे ऑर्गनल्स आहे, ते आपल्याला डिटेलमध्ये पुढे पाहायचे आहे आपल्याला. सध्या फक्त व्हॅक्युल्स लक्षात ठेवा, हे एक ऑर्गनल्स आहे, त्याची चर्चा आपण नंतर करणार आहेत. लार्जर सेंट्रल व्हॅक्युल्स असल्यामुळं हे पेरिफेरीकडे काय केलं जाते, पुश केलं जाते. कशामध्ये, इन प्लांट सेलमध्ये. ओके, नेक्स्ट ऑर्गनल्स, न्यूक्लियस, केंद्रक, मुख्य गाभा असणारा सेलचा, म्हणजे दॅट ऑर्गनल्स नेम इज न्यूक्लियस, म्हणजेच केंद्रक. पाहू नेमकं केंद्रकाचं काय काय काम आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह पाहूच, वैशिष्ट्य काय, नंतर आपल्याला त्याचे फंक्शन बघायचे आहेत. पहा पहिल्यांदा, न्यूक्लियस कवर्ड बाय अ डबल लेयर मेम्ब्रेन विथ स्मॉल पोर्स. ते एका लेअरचं बनलं नाही, डबल लेअरचं बनले आहे. डायग्राम तुमच्या समोर आहे, पाहून घ्या कसा डबल लेअर तयार झालाय. आणि त्याच्यासोबतच विथ स्मॉल स्पोर्स असतात. 2 लेअरचं बनलेलं कव्हर झालेलं आहे न्यूक्लियस, 2 लेअरचं, त्याच्यासोबतच स्मॉल 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 काय, तर स्पोर आहेत. स्पोर म्हणजे काय, छोटे 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 असणारे छिद्र असतात. जसे की आपल्या बॉडीवर जे घाम येते, स्वीट येते, बाहेर पडते, गरमी झाल्यानंतर घाम येते ना तुम्हाला, आम्हाला सर्वांना, ते कशामधून, ते स्पोर मधून येत असतात, छोटे छोटे छिद्र असतात. तसेच छिद्र छोटे छोटे असतात कुणाला, तर न्यूक्लियसला, म्हणजे कव्हर झाले डबल लेअरनं विथ, त्याला स्मॉल स्पोर्स आहेत. मग हे जे स्मॉल स्पोर आहेत, दिस स्पोर्स म्हणजे जे असणारे पोर्स आहेत, अलाउज द पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये बाहेर जाण्यासाठी, मध्ये येण्यासाठी छिद्रांचं त्या काम आहे, स्पोर्सचं काम आहे. त्या स्पोर्सचं काय काम आहे, तर दिस स्पोर्स अलाउज द पॅसेज ऑफ मटेरियल्स, असे मटेरियल जे पदार्थ असतात, मटेरियल मध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी त्या पोरचं काम आहे. नंतर पाहून घ्या नेक्स्ट, न्यूक्लियस हॅज, बघा न्यूक्लियस हॅज, न्यूक्लियस पेक्षा काय आहे, 1 राउंड न्यूक्लियस. बघा न्यूक्लियस हॅज 1 राउंड न्यूक्लियस म्हणजे केंद्रिकी भाग आहे, आणि त्याच्यासोबतच अँड अ नेटवर्क ऑफ जाळे, कशाचं, तर हा शब्द महत्वाचा आहे, क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर्स कोणापाशी आहे, तर न्यूक्लियस पाशी आहे. सर क्रोमॅटिन फायबर काय नेमकं ते सांगा. हे एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. थ्रेड लाईक स्ट्रक्चर, दोरा माहिती असेल, थ्रेड म्हणजे दोरा, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, पासून बनलेले असते. क्रोमॅटिन फायबर्स आर मेड अप ऑफ, कशापासून बनते, तर ते DNA आणि तसंच प्रोटीन पासून बनलेलं असते. आणि प्रायमरीली हिस्टॉन या 3 घटकापासून
काय बनते, क्रोमॅटिन फायबर बनत असते. ओके, पाहू आता नेक्स्ट. हा, मग हे क्रोमॅटिन फायबर्स कुठे असते, तर न्यूक्लियस मध्ये असते. ओके, पाहू नेक्स्ट. क्रोमॅटिन फायबर्स, आता सांगितलं तुम्हाला क्रोमॅटिन फायबर्स कुठे आढळतात, कुठे सापडतात, तर न्यूक्लियस मध्ये सापडतात. पहा, क्रोमॅटिन फायबर्स आर थिन, कसा आहे, थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. कसा आहे तो, थिन एक आहे आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. पहा, विच कंडेन्स सुद्धा आहे. आणि टू फॉर्म काय तयार होते, टू फॉर्म काय तयार होते, तर शॉर्ट थिक क्रोमोसोम्स. काय तयार व्हायलेत, फॉर्म्स व्हायलेत शॉर्ट थिक क्रोमोसोम्स. ऍट द टाइम, कधी तयार होते, कोणत्या वेळी तयार होतात, तर सेल डिव्हिजन ऑफ सेल डिव्हिजन. सेलचं डिव्हिजन होताना एका सेल पासून 2 सेल बनतात, तेव्हा काय बनत असते, तर शॉर्ट थिक क्रोमोसोम तयार होत असतात. म्हणजे क्रोमॅटिन्स फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच कंडेन्स टू फॉर्म, काय तयार व्हायले, तर शॉर्ट थिक क्रोमोसोम्स व्हायलेत. ऍट द टाइम, कधी, ऑफ सेल डिव्हिजन होताना काय व्हायले, शॉर्ट थिक क्रोमोसोम्स. ओके, नंतर एकदम सोपं आहे, काळजी करायची गरज नाही, अत्यंत सोपं आहे हे. एकदा दोनदा वाचलं, एकदा समजून घ्या फक्त नेमकं कसं तयार होते. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचं ज्याचे ऑब्जेक्ट्स काय आहेत, त्याचं फंक्शन कसं काम करते, न्यूक्लियस असणं गरजेचं आहे का सेलमध्ये, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, पाहू. फंक्शनल सेगमेंट्स, बघा आता फंक्शनल सेगमेंट्स कशावर आहेत, कशावर आहेत, क्रोमोसोम्सवर आहेत. आणि त्याला काय म्हणलं, आर कॉल्ड जीन्स. म्हणजे फंक्शनल सेगमेंट्स म्हणजे काय, जे कार्यात्मक विभाग असतात, जे महत्वाचे कुठे आहेत, हे फंक्शनल सेगमेंट क्रोमोसोम्स असतात. हे क्रोमोसोम्सवर जे असणारे फंक्शनल सेगमेंट्स असतात त्यालाच आपण काय म्हणतो, जीन म्हणतो. काय म्हणतो, जीन म्हणतो. चला तर मग पाहू आपण फंक्शन. कशाचे फंक्शन, फंक्शन ऑफ न्यूक्लियस. नेमकं कार्य काय आहेत न्यूक्लियसचे. चला पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियसचे फंक्शन बघायचे. फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस, कोणकोणते फंक्शन आहेत, कार्य काय करते न्यूक्लियसचं, नेमकं कार्य काय आहे न्यूक्लियसचं. पहा, पहिले फंक्शन्स काय, इट इज कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कोणाच्या, ऑफ द सेल अँड ऑल्सो सेल डिव्हिजन. हे न्यूक्लियस काय करते, कंट्रोल करते. काय कंट्रोल करते, जेवढ्या काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी असतात, कशामधल्या, सेलमधल्या. काय, इट कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, खाल्ल्याला पचून सगळ्या भागाकडे इन्ग्रेडियंट सुरळीतपणे चाललेत का नाही, ते म्हणजे मेटाबॉलिक असते. मग तीच सेलची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी काय करणं, कंट्रोल करणं, म्हणजे ताब्यात ठेवणं, कुठे बी असं बोंगाळायचं नाही, बोंगाळू देत नाही. हे काम कोणाचं आहे, तर न्यूक्लियस आहे. तसंच सेल डिव्हिजन, किती व्हाले सेलचे डिव्हिजन, एक व्हाले, किती व्हाले, का नुसता स्फोट व्हायलाय, झाली सेल तयार, त्याचं डिव्हिजन होताना हा खूप मेनी सेल तयार व्हायला, त्याला कंट्रोल करणं हे काम कोणाचं असते, तर हे काम असते आपल्या न्यूक्लियसचं काम असते. नंतर दुसरा पहा त्याचं फंक्शन, इट इज इन्व्हॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. पहा, हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी न्यूक्लियस भाग येते. न्यूक्लियसचा किती महत्वाचा रोल आहे, आपण म्हणतो अनुवंशिक आहे गुण त्यामध्ये आलेला. म्हणजे पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, वडिलाकडून अपत्याकडे एखादं आलेलं काय हेरिडिटरी कॅरेक्टर, काळा आहे, गोरा आहे, ते ट्रान्सफर करायचं काम कोणाचं आहे, न्यूक्लियसचं आहे. हे मेन कॅरेक्टर आहे. म्हणजे इट इज इन्व्हॉल्व इन ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग कडे केले जाते. अशा प्रकारचे काय आहेत आपले न्यूक्लियसचे फंक्शन आहेत. ह्याच ठिकाणी आपण थांबू. राहिलेला पार्ट नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.